नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। तर त्याच्यासाठी आपण सगळं सामान तयार झालेलं आहे। तर आता त्याला फोडणी मारून घेऊया। तर सगळ्यात पहिले तर टोप ठेवला आहे, टोपामध्ये तेल टाकलेलं आहे, शहाजिरे टाकलेले आहे, तेजपत्ता, दालचिनी, थोडीशी जावित्री, 2 स्टार फूल, हे सगळं टाकून मस्त असं कांदा टाकून व्यवस्थित असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि इथे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, टमाटर टाकून मस्त असा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथं बघा पाहू शकता मसाला असा मस्त फ्राय झालेला आहे। इथं आलं लसूणची पेस्ट पण टाकायची आहे। आलं लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि आता बाकीचे ड्राय मसाले टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये मीठ टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, घरचा मसाला टाकलेला आहे। हे सगळं टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आहे ना बिर्याणीमध्ये आहे ना कधी पण शहाजिरे आणि स्टार फूल टाकायचं, खूप टेस्टी बिर्याणी येते आणि त्याची चव खूप छान लागते। आता इथं चिकन धुतलेलं आहे, अर्धा किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे। ते पण आपण मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त असं वाफ येईपर्यंत चिकन असं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये। तर पाहू शकता मस्त असं तरी आलेली आहे। आता इथं दही टाकलेलं आहे मी, आता पाव किलो दही टाकलेलं आहे। तर दही टाकून पण मस्त असं त्याला हलवून घ्यायचं आहे। दह्याने पण बिर्याणीला खूप छान टेस्ट येतो, त्यासाठी दही टाकलेलं आहे। आणि इथं तांदूळ भिजवून ठेवले होते, ते तांदूळ पण टाकायचे आहेत आपल्याला। मस्त असं त्या मसाल्यामध्ये तांदूळ असं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। आणि मी इथे ना गरम पाणी ठेवलेलं होतं, गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तर गरम पाणी टाकल्याने कसं मस्त असं राईस सुटसुटीत होतं आणि पटापट शिजून जातो, त्यासाठी मी गरम पाणी टाकलेलं आहे, पाहू शकता। आता इथं आहे ना मी उकडून ठेवले होते अंडी, तर एक 4-5 अंडे त्या बिर्याणीमध्ये टाकायचे आहेत। पाहू शकता किती सुंदर असा कलर दिसतोय त्या बिर्याणीचा। खूप टेस्टी अशी बिर्याणी झाली होती, तुम्ही नक्की ट्राय करा असं मिक्सवाली बिर्याणी। बघा इथं राईस मस्त असा आपला शिजून झाला आहे, त्याला वाफ काढलेली आहे, वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असा आपला भात असा रेडी झालेला आहे बिर्याणी। तर तुम्हाला मी इथं सर्व पण करून दाखवणार आहे। तर बघा, तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला हा माझा बिर्याणी राईस कसा वाटला तो। तर चला तर मग या तुम्ही पण खायला। मस्त असं चिकन बिर्याणी खूप टेस्टी अशी झाली होती। चला तर मग बाय।